हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एका खूप छान हेअर ट्रीटमेंटबद्दल जाणून घेणार आहोत, जी माझीसुद्धा खूप फेवरेट आहे. त्या ट्रीटमेंटचं नाव आहे PRP. PRP विषयी जगभरात खूप बोललं जातं कारण PRPचे रिझल्ट्स खूप छान आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे PRP ट्रीटमेंट ही 100% नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट उद्भवायचा प्रश्नच येत नाही. आम्हाला आमच्या क्लिनिकमध्ये खूप साऱ्या इन्क्वायरीज येत असतात PRPसाठी, म्हणून आमच्या पेशंट्सना आणि सर्वांना माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ. तर जाणून घेऊया नक्की PRP आहे तरी काय. PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा, थोडक्यात प्लेटलेट्सचं सोल्युशन. आपल्या रक्तामध्ये प्लेटलेट्स नावाच्या पेशी असतात. या पेशींमध्ये 9 पेक्षा जास्त प्रकारचे ग्रोथ फॅक्टर्स म्हणजेच वाढीचे फॅक्टर्स आणि 30 पेक्षा जास्त प्रकारचे प्रोटीन्स असतात. हे सर्व घटक आपल्या केसांच्या फॉलिकल्स म्हणजेच हेअर फॉलिकल्सचं रिपेअर आणि रिजनरेशन म्हणजे दुरुस्ती आणि पुनर्निर्मितीचं काम करतात. थोडक्यात ॲक्टिवेशनचं काम करतात. यामुळेच आपले केस पूर्वीसारखे थिक, स्ट्रॉंग आणि शायनी म्हणजेच 100% हेल्दी बनतात. आता आपण बघूया PRP ट्रीटमेंटनंतर केसांना होणारे फायदे. PRP ट्रीटमेंटनंतर केस गळणे थांबते, केसांची जाडी आणि लांबी वाढते, केस दाट होतात, केसांची ताकद वाढते, केस शायनी होतात आणि केसांचे पिकणे बऱ्याच अंशी रोखण्यास मदत होते. PRP ट्रीटमेंटची गरज नक्की कुणाला आहे? हेअर ट्रान्सप्लांट पेशंट, ज्या पेशंटने ऑलरेडी हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे किंवा जे पेशंट हेअर ट्रान्सप्लांट करणार आहेत, ज्या पेशंटमध्ये हेअरफॉलचा प्रॉब्लेम म्हणजेच केस गळण्याचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहे, ज्या पेशंटच्या केसांची वाढ खुंटलेली आहे, ज्या पेशंटच्या केसांना केमिकलमुळे डॅमेज झालेलं आहे किंवा इतर कुठल्याही गोष्टीमुळे डॅमेज झालेलं आहे, त्या पेशंटना PRP खूप जास्त गरजेचं आहे. ज्या पेशंटमध्ये पॅची हेअर लॉस म्हणजे चईचा प्रॉब्लेम आहे, त्या पेशंटना PRP खूप उपयुक्त आहे. ज्या पेशंटचे कमी वयात केस पिकलेले आहेत, त्या पेशंटना पण PRP खूप फायदेशीर आहे. ज्या पेशंटच्या दाढी, मिशा, भुवयांच्या केसांच्या वाढीचा प्रॉब्लेम आहे, त्या पेशंटना देखील PRP खूपच उपयोगी आहे. PRP कधी आणि किती वेळा करावी? एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंटला PRPची असणारी गरज ही वेगवेगळी असते. त्यामुळे PRP 3, 5, 7 अशा सेशन्समध्ये दिलं जातं. ज्या पेशंटना कमी गरज आहे त्या पेशंटसाठी 3 सेशन्स, ज्या पेशंटना जास्ती गरज आहे त्या पेशंटसाठी 7 सेशन्स. पहिल्या 2 सेशन्समध्ये 2 आठवड्याचं अंतर असणं गरजेचं आहे. त्यानंतरची प्रत्येक PRP ही 1-1 महिन्याच्या गॅपने दिली जाते. हेअर ट्रान्सप्लांट झालेल्या पेशंटमध्ये हेअर ट्रान्सप्लांट झालेल्या दिवसापासून बरोबर 1 महिन्यानी पहिली PRP, त्यानंतर 2 आठवड्यानंतर दुसरी PRP आणि त्यानंतरची प्रत्येक PRP 1-1 महिन्याच्या गॅपने दिली जाते. जर पेशंट दर 3 महिन्यानंतर PRP करून घेत असेल मेंटेनन्ससाठी, तर ती खूप चांगली गोष्ट आहे आणि पेशंटसाठी ते खूप फायदेशीर ठरतं. आता आपण PRPबद्दल काही इम्पॉर्टंट पॉईंट्स डिस्कस करूया, ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. PRPला जात असताना पोट भरून नाश्ता किंवा जेवण करून जा, अगदीच उपाशीपोटी जाऊ नका. PRP ही 100% पेनलेस ट्रीटमेंट आहे, त्यामुळे PRP करत असताना किंवा झाल्यानंतर दुखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. PRPमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज लागत नाही. PRPचा कोणताही साईड इफेक्ट नाही. PRPसाठी कोणतंही पथ्य पाळण्याची गरज नाही किंवा PRP झाल्यानंतर विश्रांती घेण्याची गरज नाही. अगदी तुम्ही ऑफिसच्या मधल्या सुट्टीमध्ये देखील PRP करून घेऊ शकता. PRPसाठी वयाची अट नाही, पण वय वर्ष 15 ते 65 ह्या एज रेंजमध्ये तुम्ही सेफली PRP करून घेऊ शकता. स्त्री पुरुष प्रत्येकजण PRP करून घेऊ शकतं. काही मेडिकल कंडिशन्स आहेत ज्यामध्ये PRP करता येत नाही, त्याबद्दल संबंधित डॉक्टर तुम्हाला माहिती देतीलच. बऱ्याचदा PRP ही मेडिसिन्स, स्टेमसेल थेरपी किंवा इतर हेअर ट्रीटमेंट्सबरोबर कॉम्बिनेशन थेरपी म्हणून दिली जाते. त्यामध्ये खूप छान रिझल्ट येतो, पण ते पेशंट टू पेशंट व्हेरी करतं. PRP विषयी थोडक्यात सांगायचं झालं तर केसांना डायरेक्ट होणाऱ्या रक्तपुरवठ्यापेक्षा हजारो पटींनी जास्त ग्रोथ फॅक्टर्स आणि प्रोटीन्स आपण PRPद्वारे केसांच्या मुळाशी पोहोचवू शकतो. म्हणून PRP खूप जास्त फायदेशीर आहे. माझं नाव आहे डॉक्टर अमित सूर्यवंशी. जय हिंद, जय महाराष्ट्र.